नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 8वी मराठी मीडियम यातील तिसरे प्रकरण बल व दाब या संदर्भामध्ये अभ्यास करणार आहे. तर बल म्हणजे कोणत्याही वस्तूकडून कार्य घडून आणण्यासाठी जी ऊर्जा आवश्यक असते तिला आपण बल असे म्हणतो. तर बलामुळे काय होतं, स्थिर वस्तू गतिमान होते, गतिमान वस्तू आपण स्थिर करू शकतो किंवा त्या गतिमान वस्तूची दिशा बदलू शकतो, तिचा आकार बदलू शकतो. समजा एखाद्या वस्तूवर बल कार्यरत नसेल तर ती वस्तू आहे त्या स्थितीमध्ये राहते. म्हणजे जर समजा एखादी वस्तू गतिमान असेल आणि त्यावरती कोणत्याही प्रकारचं बल कार्यरत नसेल तर ती वस्तू आहे त्या स्थितीमध्ये म्हणजे गतिमान स्थितीमध्येच राहते. तर हा न्यूटनचा गतीविषयक पहिला नियम आहे की एखादे बल जर वस्तूवर कार्य करत नसेल तर ती वस्तू आहे त्या स्थितीमध्ये राहते म्हणजे गतिमान वस्तू गतिमान स्थितीमध्येच राहते. यानंतर आपण पाहणार आहोत बलाचे प्रकार, संपर्क बल व असंपर्क बल. आता संपर्क बले आणि असंपर्क बले असे हे दोन प्रकार आहेत बलाचे. संपर्क म्हणजे काय, तर एखाद्या वस्तूला आपण प्रत्यक्षपणे स्पर्श करत असू किंवा त्या वस्तूवरती स्पर्शातून बल प्रयुक्त करत असू तर त्याला आपण संपर्क बल असे म्हणतो. जसं की एखादी वस्तू उचलून आपल्याला दुसरीकडे ठेवायची आहे तर त्या वस्तूला आपल्याला स्पर्श करावा लागतो किंवा त्यावरती आपल्याला बल प्रयुक्त करावं लागतं आणि मग अशा प्रकारे त्या वस्तूच्या संपर्कात आल्यानंतर ती वस्तू आपण एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी नेऊ शकतो. म्हणून अशा प्रकारची जी बल आहेत त्याला म्हणतात संपर्क बले. म्हणजे बल प्रयुक्त करण्यासाठी किंवा त्या वस्तूची दिशा असेल किंवा त्या वस्तूची स्थिती बदलण्यासाठी आपल्याला त्या वस्तूवरती बल लावणं आवश्यक असतं. त्यानंतरचं दुसरं आहे असंपर्क बल. आता हे असंपर्क बल म्हणजे काय, बल कार्य करतं परंतु त्या ठिकाणी प्रत्यक्षपणे कोणताही संपर्क त्या वस्तूशी येत नाही. उदाहरणार्थ उंचावरून एखादी वस्तू आपण खाली टाकतो तर उंचावरून खाली पडणारी वस्तू ही खालच्या दिशेने म्हणजे पृथ्वीच्या पृष्ठभागाकडे आकर्षिली जाते. का, आपल्या सगळ्यांना माहिती आहे की पृथ्वीमध्ये गुरुत्वाकर्षण शक्ती आहे. या गुरुत्वाकर्षण शक्तीमुळे वस्तू काय होते, त्या पृथ्वीकडे आकर्षिली जाते. तर या ठिकाणी पृथ्वी कुठल्याही प्रकारचा संपर्क त्या ठिकाणी निर्माण करत नाही परंतु त्या ठिकाणी त्या वस्तूवरती बल मात्र प्रयुक्त केलं जातं. त्याचबरोबर चुंबकीय बल, विशिष्ट क्षेत्रापर्यंत चुंबकीय वस्तू आल्यानंतर त्या चुंबकाकडे ते आकर्षिल्या जातात. त्या ठिकाणी त्यावरती चुंबकीय बल प्रयुक्त करण्यासाठी प्रत्यक्ष चुंबकाचा संपर्क येण्याची आवश्यकता देखील नसते. तर अशा प्रकारे ही जी बले आहेत ही बले ही असंपर्क बलामध्ये येतात की कोणत्याही प्रकारचा स्पर्श न होता किंवा संपर्क न येता ही बले काय करू शकतात, तर त्या ठिकाणी त्या वस्तूकडून आवश्यकते किंवा आपल्याला गरजेनुसार कार्य घडवून आणून देतात. तर अशा प्रकारे हे बलाचे दोन प्रकार आहेत, संपर्क बल आणि असंपर्क बल. त्यानंतर घर्षण बल. आपण लहान असताना पाहिलं असो की हिवाळ्याच्या दिवसामध्ये केस विंचरत असताना कंगव्याने केस विंचरताना कंगव्याकडे केस आकर्षिले जातात किंवा आपल्या डोक्यामध्ये पेन आपण घासला आणि कागदांच्या कपड्यांजवळ जर नेला तर ती कागदाची कपडे त्याकडे आकर्षित जातात. तर या ठिकाणी निर्माण झालेले जे बल आहे ते स्थितिक विद्युत बल आहे आणि हे स्थितिक विद्युत बल हे घर्षणाने निर्माण होतं. म्हणून घर्षण बल हे या ठिकाणी अतिशय महत्त्वाचं कार्य करतं. त्याचबरोबर एखादी वस्तू जर गतिमान असेल त्या वस्तूला थांबवण्यासाठी किंवा त्या वस्तूची गती कमी किंवा अधिक करण्यासाठी त्याच्या विरुद्ध दिशेने बल प्रयुक्त करावं लागतं आणि हे बल म्हणजेच घर्षण बल असतं जे की ब्रेकच्या सहाय्याने आपण काय करतो त्या ठिकाणी त्या वस्तूवरती लावत असतो. तर अशा प्रकारे वेगवेगळ्या स्वरूपाची जी बल आहेत, संपर्क बल असेल किंवा असंपर्क बल असेल किंवा घर्षण बल असेल, या सर्व बलांच्या सहाय्याने वस्तूकडून कार्य घडवून आणलं जातं. तर यासाठी आपण एक कृती पाहणार आहोत.
समोर आकृतीमध्ये तुम्हाला काचेचे पसरट भांडे दिसत आहे. यामध्ये आपण अर्ध्यापर्यंत पाणी भरून घेतलेलं आहे. या अर्ध्यापर्यंत भरलेल्या पाण्यामध्ये आपण प्लास्टिकच्या 2 बाटल्या ठेवलेल्या आहेत. परंतु या बाटल्या ठेवण्यापूर्वी या बाटल्यावरती आपण प्रत्येकी एक पट्टी चुंबक ठेवलेला आहे आणि मुक्तपणे या बाटल्या आपण पाण्यामध्ये सोडलेल्या आहेत. आता आपल्याला माहिती आहे की चुंबकाला 2 ध्रुव असतात, दक्षिण ध्रुव आणि उत्तर ध्रुव. जेव्हा एका चुंबकाचा उत्तर ध्रुव आणि दुसऱ्या चुंबकाचा देखील उत्तर ध्रुव एकमेकांच्या संपर्कात आला किंवा एका चुंबकाचा दक्षिण ध्रुव आणि दुसऱ्याचा देखील दक्षिण ध्रुव एकमेकांच्या संपर्कात आले तर यांना सजातीय ध्रुव म्हणतात. कसले ध्रुव म्हणतात त्यांना? सजातीय ध्रुव. तर हे सजातीय ध्रुव जेव्हा एकमेकांच्या संपर्कामध्ये येतात त्यावेळेस ते एकमेकांना दूर ढकलतात. म्हणजे सजातीय ध्रुवामध्ये प्रतिकर्षण असतं आणि मग या ठिकाणी हे सजातीय ध्रुव एकमेकांच्या संपर्कात आले त्यामुळे या बाटल्या काय होतात? एकमेकांपासून दूर ढकलल्या जातात. आपण यांचे ध्रुव बदलून पाहूया. आता या ठिकाणी आपण दक्षिण ध्रुवाजवळ उत्तर ध्रुव आणला तर काय होतं? या दोन्ही बाटल्या एकमेकांकडे खेचल्या जातात. म्हणजे या ठिकाणी आकर्षण दिसून येतं. हे जे 2 ध्रुव आहेत त्यांना विजातीय ध्रुव म्हणतात. यांना कसले ध्रुव म्हणतात? विजातीय ध्रुव. तर या 2 विजातीय ध्रुवामध्ये सतत काय असतं? आकर्षण असतं. तर या ठिकाणी या चुंबकामध्ये प्रत्यक्ष कोणत्याही प्रकारचा संपर्क आलेला नाही तरी देखील या बाटल्यांच्या हालचालीवरती किंवा या बाटल्यांकडून हालचाल घडवून आणण्यासाठी हे बल कार्य करतं. म्हणून याला आपण काय म्हणतो? असंपर्क बल. त्यानंतर आपण अभ्यासणार आहोत संतुलित आणि असंतुलित बले. संतुलितचा अर्थ काय होतो? तर दोन्ही बलामध्ये वस्तूवरती प्रयुक्त केलेल्या बलांमध्ये संतुलन असणे किंवा दोन्हीही बले समान प्रमाणाची असणे. आणि असंतुलित बल म्हणजे एक बल अधिक तर एक बल कमी असणे, त्याला आपण असंतुलित बल असे म्हणतो. पुस्तकामध्ये आपल्याला एक कृती दिलेली आहे की टेबलवरती आपण एक पुस्तक ठेवलेलं आहे. त्या पुस्तकाच्या खालून एक दोरी आपण टेबलाच्या खाली सोडलेली आहे. प्रत्येकी दोरीच्या दोन्ही टोकांना आपण एक तराजू किंवा समान वजनाचे 2 वस्तू आपण त्या ठिकाणी ठेवल्या किंवा बांधल्या तर काय होईल? जर दोन्हीही वजन सारखी असतील तर ती दोरी हलणार नाही. आणि जर समजा आपण एकीकडचं बल किंवा एकीकडचं वजन काढून घेतलं तर दुसऱ्या बाजूचं किंवा दुसऱ्या टोकाचं वजन अधिक होतं आणि दोरी त्या ठिकाणी खेचली जाते. त्यानंतर दुसरं उदाहरण पहा. आपण रस्सीखेच हा खेळ पाहिलेला आहे किंवा टग ऑफ वॉर म्हणतात त्याला. तर रस्सीखेचमध्ये काय होतं? तर रस्सीखेचमध्ये 2 टीम असतात. इकडे काही बल लावणारी टीम असते आणि इकडे काही बल लावणारी टीम असते आणि या ठिकाणी गाठ मारलेली असते. समजा इकडे 5 गडी आहेत आणि इकडे पण 5 गडी आहेत आणि हे काय करतात? या दोरीवरती बल प्रयुक्त करत आहेत. इकडचं बल जर जास्त झालं तर दोरी काय होईल? इकडे खेचली जाईल आणि इकडचं बल जर जास्त झालं तर दोरी काय होईल? इकडे खेचली जाईल. परंतु दोन्हीचं जर बल समान असेल तर दोरी किंवा ही गाठ आहे त्या ठिकाणी स्थिर राहते. स्थिर राहते म्हणजे त्यावरती बल प्रयुक्त केलेलं नाही का? केलेलं आहे. परंतु हे केलेलं बल हे समान प्रमाणाचं असतं. यावरून एखाद्या वस्तूवर एकाच दिशेने अनेक बल लावल्यानंतर त्या बलाचं जे काही प्रमाण आहे हे लावलेल्या बलाच्या बेरजे युक्त असतं. जर 2 बले एकाच वस्तूवर परस्पर विरुद्ध बाजूने लावली तर त्यांच्या फरका इतके बल त्यावरती प्रयुक्त होते. आता या ठिकाणी आपण पाहिलं त्या पद्धतीने बल हे परिमाण व्यक्त करण्यासाठी परिमाण आणि दिशा या 2 गोष्टींची आवश्यकता आहे. म्हणजे बल ही राशी आहे.
या राशीला व्यक्त करण्यासाठी परिमाणाची आणि दिशेची आवश्यकता आहे. ज्या ठिकाणी परिमाण आणि दिशा अशा दोनही गोष्टींची आवश्यकता असते त्याला सदिश राशी असे म्हणतात. म्हणजे ती राशी प्रयुक्त करण्यासाठी दिशेची आवश्यकता असते, त्यामुळे त्याला काय म्हणतात, सदिश राशी. परंतु ज्या ठिकाणी किंवा ज्या बलाला किंवा ज्या राशीला व्यक्त करण्यासाठी फक्त परिमाण पुरेसा आहे त्याला अदिश राशी असे म्हणतात. म्हणजे त्या ठिकाणी दिशेची आवश्यकता नाही, परंतु बल प्रयुक्त करत असताना त्या ठिकाणी त्याचं परिमाण आणि दिशा या दोन्हीही गोष्टी आवश्यक आहेत. जसं उदाहरणार्थ आपल्याला सांगितलं की बेंच उचला, आपण काय केलं, त्याच्यावरती परिमाण लावलं. ते बेंच उचलण्यासाठी जेवढं काही बल आवश्यक आहे तेवढं आपण बल लावलेलं आहे, परंतु ते कोणत्या दिशेने हलवायचे किंवा कुठे ठेवायचे हे आपल्याला माहिती आहे का, सांगितले का, नाही. म्हणजे काय, आपण लावलेल्या बलाचं जे काही बलाचं उत्तर आहे ते कसं काही शून्य येईल. म्हणून त्या बलामुळे होणारे जे काही कार्य आहे ते कार्य घडवून येण्यासाठी लावलेल्या बलाला दिशेची आवश्यकता आहे. समजा आपण म्हटलं की पूर्वेकडे 4 पावले तो टेबल उचलून ठेवा, तर आपण काय सांगितलं, पूर्वेकडे 4 पावले. म्हणजे काय, आपण ती दिशा दाखवलेली आहे. मग काय करतील विद्यार्थी, ते उचलून पूर्वेकडे 4 पावले तो टेबल ठेवतील. तर अशा प्रकारे लावलेल्या बलाचं कार्य पूर्ण करण्यासाठी त्या ठिकाणी परिमाण आणि दिशा या दोन गोष्टींची आवश्यकता असते. म्हणून बलाला सदिश राशी असे